नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आज ना आपण पाहणार आहोत स्ट्रीट स्टाईल मोमोज विथ शेजवान चटणी. जास्त प्रमाणात करायचं असेल तर सगळे मदत केल्यानंतर लवकर होईल, म्हणून सगळे असं कट वगैरे करणं 10 लोकांसाठी बनवत आहोत. त्यासाठी अख्खं 1 किलोचं पत्तागोबी घ्यायची, खिसणीनं खिसून घ्यायचं चांगलं, आणि 2 मोठे कांदे अख्खे जे बारीक चिरून घ्यायचे, आणि शेजवान चटणीसाठी टोमॅटो आणि लाल मिरच्या घ्यायचे, 2 शिमला मिर्च घ्यायचे, त्याला सुद्धा बारीक कट करून घ्यायचं. आणि वाटीमध्ये आहे ते एक मिरेपूड आहेत आणि एक चिली फ्लेक्स आहे, आणि हिरवं मिरचू घेतलं इकडं बारीक करून मिक्सरमध्ये. अद्रकची जी आणि लसणाची पेस्ट आहे, आणि गाजर चिरलेले आहे 2, आणि इकडं आहे मैदा आपल्याला डो तयार करण्यासाठी, आणि सोया सॉस. एवढं साहित्य लागते आपल्याला. सर्वप्रथम आपण शेजवान चटणी करायला घेणार आहोत. 3 स्टेपमध्ये होणार आहे आपली ही रेसिपी. एक चटणी बनवणं, शेजवान चटणी. दुसरं डो कसं तयार करायचं. नंतर आपलं तिथलं मध्ये भरायचं जे आपलं हे असते बॅटर कसं तयार करणार आहोत ते. 4 टोमॅटो घेतले, अख्खे 4 मिरच्या घेतलं, आणि लसण, अद्रक थोडं, आणि मीठ चव चांगली येण्यासाठी. आणि नंतर आपल्याला वरून थोडं काळी मिरी टाकण्याची आहे. ते नंतर आपल्याला मिक्सर म्हणून करताना काढायचं ते. त्याच्यासाठी बेडगी मिरची असेल तर खूप उत्तम होते, कलर छान येईल आणि थोडं सपक होत होतं, चवीलाही छान होत होतं. पण आपल्याला नाही म्हणा, मग ॲडजस्ट करून घ्यायचं कसं तरी. त्यासाठी कुकर लावून द्यायचं, आणि 2 शिट्यामध्ये होऊन जाईल आपली चटणी रेडी. डो तयार करताना बरेच जण मीठ टाकत नाहीत, पण टाकायला पाहिजे, चव चांगली येते. आणि व्यवस्थित एकदम घट्ट मळून घ्यायचं, कारण पातळ मळलं ना तर आपले जे आकार येतात ना, जे मोमोजची व्यवस्थित येणार नाही, त्यासाठी घट्टच मळून घ्यायचं. आणि वरून तेल लावायचं. मध्ये टाकलं तर चिवट होतात. खुसखुशीत करायचे असतील वरून तेल लावायचं. आता आपले जे मेन बॅटर भरायचं असते त्या मोमोमध्ये, त्याला जेवढं पाणी सुटलेलं असतं ते एक्स्ट्रॅक्ट करून घेण्यासाठी आपल्याला मीठ टाकून सगळं एकत्र ठेवून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं एका चाळणीमध्ये. त्याच्यामुळे पूर्ण खाली त्याच्यामधलं पाणी निचरा होईल त्यासाठी व्यवस्थित सगळं एका चाळणीमध्ये घ्यायचं, आणि वरून मीठ लावायचं. जेवढे आपल्याला डोला भरायचं असते मध्ये, जेवढं आपल्याला पदार्थ आहेत, म्हणजे गाजर, कांदा आणि पत्तागोबी, शिमला मिर्च, हे सगळं एकत्र टाकायचं. आपल्याला वरून मीठ लावून ठेवायचं, त्यामुळे पूर्ण पाणी एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल त्याच्यामधलं. असं केलं तर कसं होईल, आपलं डो आहे ना, पाणी सोडणार नाही. आपण फोडणी मारल्या थोडा त्याला फ्राय करून घ्यायचं आहे ना, तेव्हा ते शिजल्या जाणार नाही. त्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर किंवा जे क्रंचीनेस असते ते तसंच टिकून राहण्यासाठी ना, आपल्याला हे जी प्रक्रिया आहे ते करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला जे फोडणी आपण ह्याला फ्राय करणार आहोत त्यावेळेस ते शिजल्या जाईल, आणि नंतर आपण मोमोमध्ये जे डो भरतो ना, ते व्यवस्थित तसं क्रंची नाही होणार, आणि ते बिळबिळ होणार, आणि आपले मोमोज आहेत ना, व्यवस्थित नाही होणार. ते म्हणजे मऊ व्यवस्थित त्याला आकार नाही येणार. त्यासाठी हे एक्स्ट्रॅक्ट करणं खूप गरजेचं आहे पाणी. आता त्यासाठी आपण फ्राय करणार आहोत, आणि फ्राय करताना केव्हाही गॅस एकदम फुल ह्याच्यावर ठेवायचं. शक्य असेल तर पातळ कढई असेल तर पातळ घेतलं तरी चालेल. माझ्याकडे नव्हती म्हणून मी जाडशीच घेतली, त्याच्यामुळे आता एकदम फुल गॅस ठेवला. आणि अद्रक लसण तेल एकदम हे गरम करून घ्यायचं कडकडीत. एकदम फुल गरम झालं की कडकडीत गरम करून घ्यायचं तेल, आणि सगळं टाकून द्यायचं. पाणी किती मस्त सगळं निसरा होऊन जात आहे, आणि एकदम पटपट होईल हे सगळी प्रक्रिया. आणि फास्टच करायची, गॅस बिलकुल नाही बारीक करायचं. आपल्याला ह्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर आणायचं. आपल्याला जे आपण भरतो, जे मोमोजमध्ये जो डो भरतो आपण, जे बॅटर भरतो आपण, त्याला चांगलं स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपल्याला एकदम कडक करून हे करायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याला झापून वगैरे नाही ठेवायचं. हे पहा किती पाणी निघालं आपल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बॅटरमधून. आता ह्याला एकदम फास्ट गॅसवर फिरवून घ्यायचं, आणि ह्याच्यामध्ये थोडं आपण काळी मिरी टाकून घेतलं, काळी मिरी पूड. सांगण्याचा उद्देश काय, म्हणजे आपल्याला ह्या बॅटरमध्ये ना एकदम असं शिजल्यासारखं ठेवायचं नाही. आपल्याला ह्याला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे, आणि गरमच असताना असंच कढईमध्ये नाही ठेवायचं, एकदम लगेच बाहेर काढून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेतले. शेजवान चटणी झाली. पाणी एक्स्ट्रॅक्ट करताना आपण मीठ टाकलेलं असतं, त्यासाठी मीठ थोडंच टाका, त्याची चव असते. आणि सोया सॉस, काळी मिरी पूड एवढंच लागतं, दुसरं काय नाही. आणि फक्त याला फ्राय करायचं, आपल्याला शिजवून नाही घ्यायचं. आता एवढं गॅस बंद केला ना, एकदम ह्याच्यात काढून घ्यायचं,
आपल्याला प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण ह्याला शिजवून नाही द्यायचं, आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचं होतं. जर आपण कढईमध्ये तसंच ठेवलं ना तर ते पूर्ण मऊ पडेल हे आपलं बॅटर. आता आपण ते बाजूला ठेवू थंड करायला. शेजवान चटणीचं सगळं साहित्य थंड झालेलं आहे, ते आपण मिक्सर करून घेणार आहोत. जे चटणीमध्ये बाकीचं उरलेलं जे साहित्य आहे, जे मीठ, मिरेपूड आणि एक चव बॅलन्स करण्यासाठी थोडं साखर टाकणे गरजेचंच आहे. त्यामुळं जे तिखटपणा असते ते थोडं मोडलं जाते आणि चव चांगली येते आपल्या चटणीला. पण ह्याला काय फोडणी वगैरे का द्यायची नसते, फक्त ग्राइंड करून ठेवायचं असते. जशी नाव आहे शेजवान चटणी तशीच एकदम भारी होते. करायला सोपी पण खायला एकदम चविष्ट आणि मोमोसोबत तर एकदम नंबर 1 लागते. जे आपण मैदा अर्धा तास भिजू घालून ठेवलेलं होतं, म्हणजे चुरून ठेवलेलं होतं, छान मळलेलं आहे. आता आपण ह्याचे चांगले पुऱ्या पाडून घेऊ. आता एक समान पुरी येण्यासाठी ना आपल्याला एक मोठं पोळी करून घ्यायची, एकदम पातळच करून घ्यावं लागेल, कारण आपल्याला जे वरचं भाग असते ना ते पातळ असेल तरच खायला बरं लागतं, नाहीतरी ते पीठ लागलं जाते. त्यासाठी एकदम पातळ पोळी मोठी करून घ्यायची आणि एकसारखी येण्यासाठी आपल्या कोणत्या तरी एका साच्याने एक समान त्याचे हे काढून घ्यायचे, जे काम त्यात आपल्याला पुऱ्या पाडून घ्यायचे. आता ह्याचे जे मोमोज पाडायची जी ट्रिक आहे ते पहा. आता तुम्ही जे मुरूड पाडतो म्हणतात ना, जो त्याप्रमाणे जे आपण एकीकडल्या बाजूला पूर्ण त्याची मुरूड पाडून घ्यायची आणि दुसरा भाग त्याला आणून चिटकवायचं. त्यामुळे एकदम मस्त नंबर 1 मोमोज होतात. हे पाहू शकता तुम्ही. जेवढं करायला सोपं आणि तेवढं खायला टेस्टी. आणि हे असं जवळपासच्या साध्या म्हणजे मेट्रो सिटीमध्ये वगैरे भेटतील, पण साध्या सिटीमध्ये वगैरे तेवढं अजून मोमोज भेटत नाहीत. पण घरी करायला एकदम सोपं आहेत, खायला एकदम टेस्टी. करून पहा नक्की. सगळे मोमोज झाले जवळपास, एका बॅचचे झालेले आहेत आणि त्यासाठी मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं अगोदरच. आता ज्यांच्याकडे जे स्टीमर नाही आहे त्यांनी असं केलं तरी चालते. आता हे पहा, मी एक खाली स्टँड ठेवलं कढईमध्ये आणि वरी एक म्हणजे चाळणी ठेवली. त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आणि जेवढे आपल्याला एका बॅचला ठेवायचे आहेत तेवढे सगळे मोमोज रेडी आहेत आपले. त्याला तेल लावून घ्यायचं चाळणीला, मग वरी मोमोज ठेवून द्यायचे. थोडं अंतर ठेवून ठेवायचं, कारण ते थोडं फुलले जातात. आणि फक्त 10 मिनटंच ठेवायचं स्टीम करायला. जास्त ठेवलं ना तर चिवट होतील ते वरचं आवरण. फक्त 10 मिनटं त्याला वाफवून घ्यायचे. 10 मिनटामध्ये पातळ जर त्याचं आवरण असेल तर 10 मिनटात एकदम मस्त स्टीम होतात. माझ्याकडून ना एक गलती झाली, मी नंतर काढलेलं शूट घ्यायला विसरूनच गेले आणि डायरेक्ट ह्याचं शूट घेतला. आणि कसे वाटलेत काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार.